वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आज मी इथे बनवणार आहे मेथीचे शंकरपाळे। जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर ह्या पद्धतीने मेथीचे शंकरपाळे जरूर करून बघा। इथे मी साहित्य काढून ठेवलेलं आहे, तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपले साहित्य काय काय आहे ते बघूया। चला तर मग मेथीचे शंकरपाळे बनवण्यासाठी मी इथे एक बाउल भरून हिरवीगार मेथी स्वच्छ साफ करून आणि व्यवस्थित मी धुवून आणि इथे बारीक कापून घेतलेली आहे। आणि इथे मला घ्यायचं आहे 1 कप भरून आपण चपातीला वापरतो ते गव्हाचं पीठ इथे आहे। एका बाउल वरती मी चाळणी ठेवलेली आहे, सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। 1 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच कपाच्या मापाने अर्धा कप आपल्याला घ्यायचा आहे। 2 पीठ मिक्स करायचे आहे अर्धा मापासाठी आपल्याला। इथे मी जे आता वाटीतलं टाकलेलं आहे हे मक्याचं पीठ आहे। छोटी 1 वाटी मी इथे मक्याचं पीठ घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी 2 टीस्पून घातलेलं आहे चण्याचं पीठ। हे दोन्ही पीठ मिळून आपल्याला अर्धा कप करायचं आहे। हे पण आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चाळणीमध्ये घालून आणि आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे। इथे आपले पीठ चाळून झालेले आहेत। भाजी आपल्याला इथे कापलेली या पिठावरती घालून घ्यायची। चवीपुरते इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। इथे मी 1 चमचा बटरचा यूज करणार आहे। तर बटर थोडंसं त्याच्यामध्ये खारटपणा असतो, तर इथे तुम्ही बटर जर वापरणार असाल तर मिठाचं प्रमाण इथे व्यवस्थित घाला। तुम्ही इथे तेल किंवा बटर दोन्ही घेऊ शकता। मी इथे दोन्हींचा वापर करणार आहे। 1 टीस्पून मी इथे बटर घेणार आहे आणि 1 टीस्पून आपलं तेल घेणार आहे। तर इथे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे। थोडंसं मी अर्धा चमचा घालणार आहे हळद आणि 2 चिमटे घालणार आहे हिंग। अर्धा टीस्पून मी इथे जिरे घातलेले आहे। हे व्यवस्थित आधीच आपण कोरडे असतानाच व्यवस्थित हे इथे मिक्स करायचंय। तुम्हाला तिखट हवे असेल तर इथे तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता किंवा तुम्ही मिरची बारीक करून आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। पण इथे मी फिके बनवणार आहे। मी तिखट इथे बनवणार नाही, कारण माझी नात खाणारी आहे, तर तिला इथे तिखटाचा वापर मी या शंकरपाळ्यांमध्ये करणार नाहीये। हिंग हळद फक्त वापरलेले। हे इथे सर्व कोरड्या पिठांमध्ये मी भाजी आणि आपले मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत। व्यवस्थित तेल आपल्याला गरम करायचं आहे। 1 टीस्पून मी घालते इथे बटर आणि 1 टीस्पून इथे घालायचं आहे तेल। हे व्यवस्थित आपल्याला गरम करायचे। इथे बटर आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपल्याला हे पीठ आणि मेथीमध्ये हे तेल आणि बटर आपल्याला इथे टाकून घ्यायचंय। हे गरम आहे, व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे आधी मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कडक ह्याचा गोळा मळायचा आहे। इथे आपला पिठाचा व्यवस्थित गोळा मळून झालेला आहे। अर्धा टीस्पून आपण तेल हातात घेऊन हातावरती लावून आणि या पिठाला सगळीकडून लावून घ्यायचे आणि 10 मिनिटं आपण हा गोळा असाच बाजूला झाकून ठेवणार आहे। दहा मिनिटं झालेले आहेत। आपण हे पीठ एकदा व्यवस्थित परत मळून आणि ह्याचे गोळे करून घेऊ आणि आपल्याला पातळ किंवा जाड कशा पाहिजे मिडियम साईजच्या ते इथे आपण हे ते लाटून घेणार आहोत। तर ते कशा लाटायचे ते मी इथे दाखवते। मी 3 गोळे याचे करून घेतलेले आहेत। थोडंसं इथे अगदी गव्हाचं पीठ जर चिटकायला लागलं तर आपल्याला इथे लावायचं।
पातळ आपण इथेही पोळी लाटून घेतलेली आहे। अशाच आपल्याला तिन्ही पोळ्या लाटायच्या आहेत आणि हे आपल्याला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपण ह्याला कापून घ्यायचं आहे। इथे शंकरपाळ्याची डिझाईन आपल्याला चमच्याच्या ह्या डिझाईनने करायची आहे का सुरीने ते आपण आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहे। छोटे मोठे शंकरपाळ्यांची साईज तुम्हाला कशी हवे कशा पद्धतीने तुम्हाला कट करायचे आहे ते आपण आपल्या आवडीने इथे कट करायचे। मी याचे एकदम छोटे छोटे करणार आहे। इथे सारख्या आकाराच्या आपण लाईन मारून घेतलेल्या आहेत। एवढ्याच छोट्या साईज मध्ये मला हे कट करायचे। या पद्धतीने सर्व शंकरपाळे मी इथे पोळ्या लाटून आणि या पद्धतीने इथे कट करून घेणार आहे। हे शंकरपाळे कढईमध्ये टाकल्यानंतर वेगवेगळे सुटे सुटे होतात। इथे आपले तिन्ही पोळ्यांचे शंकरपाळे कापून झालेले आहे। आपल्याला ते शंकरपाळे तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं आहे। हे शंकरपाळे असे दिसले तरी पण हे चिटकत नाहीत। भाजी असल्यामुळे ते सेपरेट एकदम झाले नाही, पण कढईत टाकल्याबरोबर ते वेगळे वेगळे होतात। गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे। इथे आपल्याला तेल घालायचे। मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। शंकरपाळा वरती आलेले आहे। तर आता आपल्याला इथे शंकरपाळे टाकून घ्यायचे तेलामध्ये। आता गॅस आपण मीडियम गॅसवरती आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। गॅस थोडासा आता फुल आपल्याला करायचा आहे 1-2 मिनिटं। तेलाला फक्त इथे खाली मी हे केलेलं आहे। शंकरपाळे आपल्याला हात लावायचा नाहीये, ते संपूर्ण व्यवस्थित वरती येतात। आता आपल्याला उलटे करून टाकायचे। गॅस आता मी मीडियम केलेला आहे। खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे शंकरपाळे तळून घ्यायचे। इथे शंकरपाळी सारख्या कलर वरती आपली तळून झालेली आहे। अशी सर्व शंकरपाळी मी इथे तळून घेणार आहे। सर्व शंकरपाळे इथे तळून झालेले आहेत। इथे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे। हे शंकरपाळे एअरटाईट कंटेनर मध्ये महिनाभर हे खाऊ शकता। आवाजावरून कळत असे झालेले आहे। इथे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे। एअरटाईट कंटेनर मध्ये महिनाभर हे शंकरपाळे टिकतात। मेथीचा फ्लेवर असलेले अप्रतिम चवीचे शंकरपाळे तयार झालेले आहेत। मी आवाजावरून बघू शकता खुसखुशीत हे शंकरपाळे तयार झालेले आहे आणि अर्धा किलो हे शंकरपाळे वजनाने आहेत। 1.5 कप फक्त आपण पिठं घेतलेली होती आणि त्यामध्ये मेथी 1 बाउल घेतलेली होती। अर्धा किलो आपले शंकरपाळे तयार होतात। नक्की करून बघा। मधल्या छोट्याशा बुकेसाठी आपण सगळेजण हे शंकरपाळे मुलांपासून आपण खाऊ शकतो। आजची शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। परत असंच एका छानशा रेसिपी माझ्या चॅनलवर बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता।